पुढच्या 1-2 दिवसांमध्ये म्हणजे 17 ते 18 तारखेला देशामध्ये अशी एक राजकीय घटना घडणार आहे की ज्यानंतर येणाऱ्या काही दिवसात भारतीय लोकसभेचं चित्र, अगदी स्टेट वाईज विधानसभेचं चित्र पूर्णतः बदलणार आहे. येत्या 16 तारखेला केंद्र सरकारने एक विशेष अधिवेशन बोलवलं, जे अधिवेशन 3 दिवसाचं असेल. आणि या अधिवेशनामध्ये 2 मोठ्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यात सगळ्यात मोठ्या 33% महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे, ज्या विधेयकाला नारी शक्ती बंधन विधेयक असं म्हणण्यात आलं, हे विधेयक पारित केलं जाणार आहे. आणि दुसरी काहीपेक्षा मोठी घटना आहे ती म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेला मान्यता मिळणार आहे का. हे होणार आहे ही 2च घटनेनंतर केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील एकूण विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचीही रचना बदलणार आहे. केवळ रचना बदलणार नाही, तर इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि लोकसभेचे लोकप्रतिनिधी यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामधून 48 खासदार निवडून जातात. त्या महाराष्ट्रातून आता तब्बल 72 पेक्षा जास्त खासदार निवडून जाणार आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून जातात, त्या महाराष्ट्रामध्ये 400 पेक्षा आमदारांची विधानसभा असणार आहे. काय होणार या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम, किंबहुना या 33% महिला आरक्षणानंतर महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकारण कसं बदलणार, या संदर्भात आपण बोलणार आहे. खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी, जी सत्तेत बहुमतात आहे, ती असा काही प्लॅन करते की 2019ला परत एकदा भारतीय जनता पार्टी ही सत्तेजवळ जाणारा पक्ष असेल. खरं तर यापूर्वी आपल्याला 2024च्या जर अंदाज आपण बघितला, याकडे जर आपण बघितलं तर लक्षात येईल की 2024ला लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश, जे स्वतः भारतीय जनता पार्टीने ठरवलं होतं, ते मिळालं नव्हतं. याचीच भीती कदाचित भाजपला आहे. आणि म्हणून एक अशी विचारणा आखली जाते आहे की उर्वर रचनेनंतर पुन्हा एकदा 2029ला भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत 30 ते 33% महिला आरक्षणाचा विषय आज काही नवीन नाही. यापूर्वी अनेक वेळा त्यावर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज 50% आरक्षण गेलंय. पण लोकसभा आणि विधानसभेसारख्या मोठ्या सभागृहांमध्ये अद्यापही महिला 33% आरक्षणापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आणि म्हणून ह्या ज्या भारतीय जनता पार्टीने खरं तर एक कार्ड खेळलं होतं, लाडक्या बहिणीचं कार्ड, ते यशस्वी कार्ड खेळल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी महिला नेतृत्वाचं कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र नाही तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मध्य प्रदेश असेल, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर बिहार, अशा सगळ्या राज्यांमध्ये अलीकडच्या काळात अगदी पश्चिम बंगालपर्यंतच्या निवडणुकापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने लाडकी बहीण हे कार्ड यशस्वीरित्या खेळलं आणि त्यात ते जिंकलेत आणि यशस्वी झालेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 2024च्या अगोदर जर आपण भारतीय जनता पार्टीबद्दल, राज्याबद्दल, केंद्राबद्दल मतं लक्षात घेतलं तर ती परिस्थिती त्यांच्यासाठी इतकी चांगली नव्हती. त्यानंतर मात्र महिलांच्या ज्या पद्धतीने महिलांना जो काही हप्ता सुरू झाला आणि त्यानंतर मात्र महिलांनी यापूर्वी कधी नव्हे इतका विक्रमी मतदान केलं आणि त्या विक्रमी मतदानाचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला. आता हीच कार्ड नव्याने भारतीय जनता पार्टी 2029 समोर ठेवून लढताना पाहायला मिळेल. काय असणारे हे कार्ड? हे कार्ड अगदी सरळ आहे. इतिहासामध्ये ज्या सभागृहात कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात महिला खासदार म्हणून गेल्या नव्हत्या, त्या सभागृहामध्ये जिथे आकडा आता आपण बघतोय की जवळपास 816 एकूण खासदार आता आपल्या केंद्रामध्ये लोकसभेला निवडून जाणार आहेत. आणि यापैकी जर 33% महिला आपण जर बाजूला काढल्या तर तो आकडा सुद्धा इतिहासात सगळ्यात जास्त मोठा असणार आहे. आणि त्यामुळे नव्याने मतदारसंघाची पुनर्रचना तर होणारच, पण त्यासोबत विशेषतः महिला 33% आरक्षणाच्या जे प्रतिनिधित्व मिळणार आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून येणार आहेत, त्यांचा आकडा इतका मोठा असणार आहे की केवळ महिला नेतृत्वाच्या या कार्डामुळे पुन्हा एकदा भाजपला मोठं यश 2029च्या निवडणुकीत मिळू शकेल. अशी रचना सध्या भारतीय जनता पार्टी करेल. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिला नेतृत्व वाढवत असताना जे मतदारसंघ वाढवता ते शहरी भागात वाढवायचं जास्तच लक्ष या मतदारसंघ पुनर्रचना आधी या नियमाच्या नंतर केले जाणार आहे. आणि त्यामुळे जी काही वोट बँक होती, विरोधकाची वोट बँक होती, ती फोडली जाईल.
आता आपण बघतोय की फुडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे आणि तीच नीती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात देशात अवलंबी जाते की काय असं सध्याचं चित्र आहे. आणि त्यामुळे नेमकं काय होणार आहे? एक गोष्ट मागच्या महिन्यात दीड महिन्यापासून घडत आहे, ती गोष्ट म्हणजे आपण मुद्दामून वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची रचना करत होते, अगदी हे ऑपरेशन यशस्वीरित्याच्या जवळ होतं असं म्हटलं जात होतं. आणि एकदा एकनाथ शिंदे ज्यावेळी दिल्लीला गेले आणि त्यानंतर मात्र केंद्रातील भाजप सरकारने त्यांना निरोप दिला की असं कोणतंही ऑपरेशन आपण राबवणार नाही. याचा अर्थ काय होतो? इथं इतकाच होता की जर शिवसेनेने आणखी 12 खासदार फोडले असते आणि त्यांचा आकडा जर 19 खासदारपेक्षा मोठा झाला असता, तर येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये आहे त्यावेळी सीट शेअरिंगची बार्गेनिंग सुरू झाली असती, तर शिवसेना त्या 29 जागांवरती डाव टाकला असता. विधानसभेला पण तसंच झालं असतं. ज्या जागा पक्षांकडे असतात, त्या लोकसभा मतदारसंघांतर्गत ज्यांच्या विधानसभाच्या सीट येतात, तिथे त्या पक्षांची बार्गेनिंग वाढते. आणि ही बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने किंबहुना भाजप हायकमांडने शिंदेंना निरोप दिला आहे आणि शिंदेंचं ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी हे थांबवण्यात आलं. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्ष वाढवण्यासाठी वाटेल ते करते, मात्र आपले सहयोगी पक्ष आहेत त्यांना मात्र एक मर्यादेपर्यंतच मोठं होऊ देते. हा केवळ महाराष्ट्राचा अनुभव नाही, तर देशात अनेक राज्यांमध्ये हे चित्र इंडियासोबत असलेलं घटक पक्षासोबत घडत असताना आपण अनेक वेळा बघितलं. म्हणजे काय होतंय? तर आता आपण जर बघितलं, नेमका फरक काय पडणार यावेळी? देशामध्ये नारी शक्ती बंधन अधिनियम लागू होणार आहे. त्यानंतर ती देशाची स्थिती काय झाली असेल, ज्यावर नजर गरजेची आहे. देशामध्ये सर्वाधिक खासदार देणारा जर सगळ्यात मोठा कोणता राज्य असेल, अर्थात उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या 80 खासदार निवडून येतात. ज्यावेळी हे नारी शक्ती वंदन अधिनियम लागू होईल आणि 33% महिला आरक्षणाचा कायदा तयार होईल, त्यावेळेस मात्र तोच 80 खासदाराचा आकडा थेट 120 खासदारांवर जाणार आहे. उत्तर प्रदेशनंतर बिहार राज्यामध्ये सध्या 40 खासदार निवडून येतात. तोच आकडा थेट 40वरनं 60 खासदारावर जाणार आहे. अगदी केरळसारख्या छोट्या राज्यांमध्ये सुद्धा जिथे 20 खासदार निवडून येतात, तो आकडा थेट 30वर जाणार आहे. तमिळनाडूमध्ये जिथे 39 खासदार निवडून येतात, तो आकडा थेट 59वर जाणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 48 खासदार निवडून जातात आणि त्याची संख्या खासदाराची 72वर जाणार आहे. म्हणजे काय होणार? तर 16 एप्रिलला ज्यावेळेस हे विधेयक लागू होईल, त्यानंतर मात्र देशातील खासदारांची संख्या वाढणार आहे. अर्थातच सोनिया गांधी किंवा इतर जे भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष आहेत, त्यांनी त्याला विरोध केलाय की महिला आरक्षणाचा अडवून मतदारसंघ पुरचनेकडे सरकारने जाऊ नये, असं म्हटलं जातंय. मात्र सरकार तयारीत आहे की ज्यावेळेस मतदारसंघ पुनर्रचना केली जाईल, त्यावेळेस मात्र महाराष्ट्राचं चित्र काय असेल हे बघणं गरजेचं आहे. आपण जर 2024च्या एकूण आकडेवारीवर लक्ष टाकलं, तर आपल्याला लक्षात येईल की 2024ला जी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात झाली होती, त्यानंतर निवडणूक आलेल्या ज्या महिलांचा आकडा होता 288 मध्ये, तो इतका कमी होता की केवळ 21 महिला आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या होत्या. यामध्ये 14 आमदार तर सत्तारूढ भारतीय जनता पार्टीकडून निवडून आल्या होत्या. या 14 आमदारांपैकी 10 आमदार तर अशा होत्या की ज्यांना दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाऊल ठेवलं होतं. म्हणजे त्यांच्या यादीत जर सांगायचं झालं, तर या 21 महिलांपैकी ज्या 10 महिला आमदार होत्या, त्या भारतीय जनता पार्टीकडनं दुसऱ्यांदा आमदार झाल्या होत्या. त्यामध्ये केचा नेमिता मुंडाना, मेघना बार्डीकर, देवयानी फरंदे, सीमा हिरे, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे या भारतीय जनता पार्टीच्या त्या महिला आमदार आहेत, ज्या 2019 नंतर 2024मध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. केवळ 4 महिला आमदार भारतीय जनता पार्टीकडे अशा आहेत, ज्या पहिल्यांदाच खरं तर निवडून आल्या आहेत, ज्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजा चव्हाण, चुलबा गायकवाड, स्नेहा पंडित, अनुराधा चव्हाण या 4 भारतीय जनता पार्टीच्या महिलांचा समावेश आहे. विरोधी पक्षाकडे केवळ 1 महिला आमदार निवडून आली होती. आणि आता मात्र हे चित्र महाराष्ट्राचं आणि देशाचं बदलणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बोल मंडळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.